आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। नागरिकांनी कायद्याची भान ठेवले तर शांतता व सुव्यवस्था आपोआप अबाधित राहते। आमदार संजय रायमुलकर। हिंदू मुस्लिम बांधवांनी मानवतेच्या भावनेची जपणूक करण्यासाठी एकत्र येऊन सण उत्सव साजरे करावेत। शांततेत उत्सव साजरे करण्याची इथली परंपरा नागरिकांनी पुढे सुरू ठेवावी। नागरिकांनी कायद्याचे भान ठेवले तर शांतता व सुव्यवस्था आपोआप अबाधित राहते, असे विचार आमदार संजय रायमुलकर यांनी व्यक्त केले। मेहकर येथे आज दिनांक 11 रोजी केव्ही प्राईड सभागृहात आयोजित गणेशोत्सव ईद ए मिलाद शांतता समितीच्या मेहकर लोणार तालुका विभागीय बैठकीत प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय रायमुलकर बोलत होते। जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक श्री महामुनी, उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव, राजेंद्र पळसकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते। गणपती मंडळांनी मिरवणूक शांततेत व वेळेत पार पाडावी, कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, सलोख्याचे वातावरण बिघडणार नाही याची सर्व धर्मीयांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करून आमदार संजय रायमुलकर यांनी मेहकर शहरातील 3 गणेशोत्सव मंडळांना 51,000 रुपये, 31,000, 21,000 रुपये असे 3 गणराया पुरस्कार देण्यात येतील अशी घोषणा केली। बैठकीला मार्गदर्शन करताना जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे म्हणाले की मिरवणुकीमध्ये संयम बाळगावा, नियोजित वेळेत मूर्तीचे विसर्जन करावे व डीजेचा आवाज 75 डेसिबल पेक्षा कमी ठेवावा। ढोल, ताशे, लेझिम आदी परंपरागत वाद्यांचा मिरवणुकीत वापर करावा। त्याचप्रमाणे रासायनिक पदार्थयुक्त गुलाल वापरू नका। यावेळी श्री महामुनी, नसीम खान, खंडू सवडतकर, प्राध्यापक आशिष रहाटे, राजेंद्र पळसकर यांनी आपले विचार व्यक्त केले। बैठकीला मेहकरचे ठाणेदार राजेश शिंगटे, डोणगावचे अमर नागरे, जानेफळचे आदिनाथ मोरे, लोणार येथील मेहत्रे यांच्यासह पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, शांतता समितीचे सदस्य, गणेश मंडळांचे पदाधिकारी, नागरिक, पत्रकार उपस्थित होते। सूत्रसंचालन प्राध्यापक कृष्णा हावरे यांनी केले तर संदीप पाटील यांनी आभार मानले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राचा या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा। आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विजय माने।